नमस्कार, मी अमन दळवी, आराध्य अमन दळवी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण पावनभूमीमध्ये आलेलो आहोत. श्रीकृष्णाच्या जन्मभूमीमध्ये आलेलो आहोत. मथुरा, वृंदावन या सर्व गोष्टी आपल्याला या ब्लॉग मध्ये पाहायला मिळणार आहेत. आता माझ्या मागे आहे श्री नंदमहल. या ठिकाणाहून या पवित्र यात्रेची आम्ही संपूर्ण कुटुंब सुरुवात करतो, शुभारंभ करतो. हा ब्लॉग पूर्ण पहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. राधे राधे. गोकुळ हे हिंदू धर्मातील एक पवित्र स्थान आहे, जे भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांशी संबंधित आहे. भागवत पुराणानुसार गोकुळ म्हणजे गोपाळांचा, अर्थातच गुराख्यांचा तांडा किंवा तात्पुरती वस्ती असा होतो, जिथे श्रीकृष्णाचे बालपण गेले. गोकुळात जवळजवळ मी 25 वर्षांनी येतोय. पण 25 वर्षापूर्वीचं जे गोकुळ होतं तसंच साधं पण या गोकुळच्या गल्ल्यांनी, या गोकुळच्या रस्त्यांनी आणि या गोकुळच्या घरांनी अजूनही जपलेलं आहे. गोकुळमधील ते सुंदर चित्रकला, त्या भिंतींवर असणारे सगळे श्रीकृष्णाचे आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग आणि छोटी छोटी दुकानं, गोशाला, दानपत्र, तसेच वाटेत आपल्याला दाऊ अर्थातच बलरामजी, श्रीकृष्णाचे मोठे बंधू, यांचंही हवेली पाहायला मिळते. त्यामुळे या सगळ्या पाहिलेल्या गोष्टी ज्यावेळी आपण पुन्हा पाहतो ना, ते पाहण्यात काहीतरी वेगळी मजा असते. हा श्रीकृष्ण द्वार आहे. इथूनच आपण पुढे श्री नंदभवनकडे जाणार आहोत आणि हा मुख्य चौक म्हणता येईल या गोकुळचा. आणि जिथे दुतर्फा मिठाई, हलवाई, दूध, मक्खन, लस्सी, कचोडी या सगळ्यांनी भरलेली दुकानं आहेत, कपड्यांची दुकानं आहेत. तसेच श्रीकृष्णाचे फोटोज म्हणा किंवा धार्मिक काही गोष्टी असतात, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि एक वेगळा अनुभव आहे हे सगळं पाहण्यात आणि ते जगण्यात. एक साधेपणा, हे पहा किती छान अशी मिठाई बनवली जाते गरम गरम, आणि मग त्यातून तो मथुरा का पेढा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. एक गोशाला देखील तेवढ्याच प्रमाणात या गोकुळात आहेत आणि त्यांचं फार चांगल्या प्रकारे जतन होत आहे. हा चंदनाचा टीका आहे. हा ज्यावेळी आपण आपल्या मस्तकावर लावतो ना, त्या वेगळी ऊर्जा मिळते आणि एक थंडावा निर्माण होतो. हेच नंदमहल. चला तर आपण आतून पाहू. नमस्कार. आता आपण जी मागे माझ्या गल्ली पाहतात ती आहेत माकनचोर गल्ली. हा जो चौक तुम्ही पाहतात तो नंद चौक आहे आणि हा श्रीकृष्ण द्वार. या श्रीकृष्ण द्वाराच्या एंट्रन्सला या ठिकाणी दिनेश कचोरीवाल्यांच्या हे काका आहेत आणि हे त्यांचे सहकारी आहेत. त्यांच्यासोबत आपण आता ही तुम्ही पाहतात ही कचोरी आहे आणि ही पुरी आहे आणि त्याच्यासोबतच काका यामधली जी आलूची सब्जी आहे ही पातळ आलूची सब्जी आहे, म्हणजे आपली बटाट्याची भाजी, आणि ती घट्ट आहे आणि त्यावर ही कढी आहे. आणि ही एवढी अप्रतिम आहे ही गोष्ट, वर्षानुवर्षापासून हे लोकांना देत आहेत आणि एवढी सुंदर आहे आणि एवढं म्हणजे टेस्टी आहे. म्हणजे नॅचरल जी टेस्ट म्हणतो ना आपण, जी असायला हवी. म्हणजे गोकुळच्या गल्ल्यांमधलं जे फूड आहे, एक फूड कल्चर आहे, ते कसं असतं, काय असतं ते इथे आल्याशिवाय कळणार नाही, ही टेस्ट केल्याशिवाय कळणार नाही. खूप खूप थैंक यू. आप कुछ बोलना चाहेंगे हमारे व्यूअर्स को? बिल्कुल आना कभी आप हमारे यहाँ गोकुल में आओ, नंद चौक में अपना कॉर्नर का दुकान है कृष्ण द्वार के नीचे. जय श्री कृष्ण, जय राधे. राधे राधे.
नमस्कार. आता आपण वृंदावनमध्ये आहोत आणि वृंदावनच्या या तीर्थक्षेत्राची सुरुवात आपण 4 धाम पासून करणार आहोत. या 4 धाममध्ये सर्वप्रथम आहे श्री मा वैष्णवदेवी धाम, त्यानंतर श्री शनिधाम, त्यानंतर राधाकृष्ण धाम आणि मग हे शेवटी शिवधाम. असे सुंदर सुंदर 185 फुटाची माझ्या मागे तुम्ही मूर्ती श्री भगवान शंकराची पाहणार आहात. त्यानंतर माता वैष्णवदेवीची देखील भली मोठी अशी मूर्ती पाहणार आणि श्री गणेशाची मूर्ती देखील तुम्ही या ठिकाणी पाहतात. किती सुंदर आणि सुबक ही घडवलेली आहे. ते संपूर्ण धाम पाहण्यासारखे आहे. वृंदावनमध्ये जर तुम्ही आलात तर नक्की वेळ काढून या. ह्या धाम फिरायला जवळजवळ 1.5-2 तास लागतात, पण हा धाम पूर्ण पहा आणि नतमस्तक व्हा. चारी भगवान, चारी देवतांचे या ठिकाणी सुंदर आणि अतिशय सुबक सर्व मूर्ती पाहायला मिळणार. धन्यवाद. 4 धाममध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम आपण सोबत आणलेलं जे साहित्य असतं, सामान असतं, ते सगळं क्लॉक रूममध्ये जमा करावं लागतं आणि त्यानंतर आपण प्रवेश करते होतो आणि सुंदर अशी गुफा आपल्या दर्शनास मिळते. आपल्याला वैष्णवदेवीची आठवण होते. वैष्णवदेवीच्या पर्वतरांगेमध्ये वसलेलं मातेचं गुफेंमध्ये मनोहरी दृश्य आपल्याला आठवतं आणि समोरच ही भली मोठी मातेची मूर्ती पाहायला मिळते. त्यानंतर आपण आतमध्ये सुंदर असे हे धाम बनवलेले आहेत आणि त्यामध्ये प्रत्येक देवदेवतांचे त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग फोटोमार्फत म्हणा किंवा मूर्त्यांमार्फत इथे रेखाटलेले आहेत आणि अगदी सुंदर अशी साजेशी कला आहे. मूर्तिकला म्हणा, ती काही काही धातूंमध्ये बनवलेली आहे, काही मार्बलमध्ये बनवलेली आहे, तर काही POP मध्ये देखील बनवलेल्या आहेत आणि सुंदर असं आणि पाहून असं मन भरून जातं आणि सुंदर अशी स्वच्छता देखील तेवढ्याच प्रमाणात आहे. ती श्री गणेशाची मूर्ती, त्यानंतर श्रीकृष्णाचं कालिया मर्दनासोबत हा जो युद्ध झालं होतं किंवा द्वंद्व झालं होतं, त्यामुळे ह्या सर्व गोष्टी पाहण्यात एक वेगळी ऊर्जा मिळते आणि हे पाहत पाहत आपला वेळ कसा जातो ते आपल्यालाही कळत नाही. राधेसोबतचं या ठिकाणचे प्रसंग देखील श्रीकृष्णाचे आहेत. त्यानंतर रामायणातील काही प्रसंग आहेत आणि सुंदर साजेसं असं ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि एकदम कलाकुसराने काम केलेलं आहे. हे पहा, शिवधामामध्ये आता आपण येतोय. शिवधामामध्ये ज्योतिर्लिंग जे आहेत संपूर्ण भारतातील, त्यांच्या प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळतात. एकाच ठिकाणी हे सर्व ज्योतिर्लिंगांचं दर्शन आपल्याला करायला मिळतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच तुम्ही मिस करू नका, कारण की कधी आयुष्यात संधी येईल 12 ज्योतिर्लिंग करण्याची ते कल्पना नाही. पण आता आपल्या समोर जे आहे त्यासमोर आपण नक्कीच नतमस्तक होऊया, शंकराला वंदन करूया.
गोवर्धन पर्वताच्या दर्शनाने या ब्लॉगचा एंड करतोय. हा ब्लॉग आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमचं आवडतं चॅनल आराध्य अमन दळवी यूट्यूब चॅनल.